पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसलेला आहे। विद्यमान खासदार रक्षा खडसे आहेत आपल्यासोबत। काय सांगाल ताई, नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं? काल अचानक पाऊस आल्यामुळे या दोघं-तिघं तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बऱ्याचशा शेतामध्ये आज ज्वारी उभी आहे, मका आहे, केळी आहे, ह्या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। जामनेर तालुका असेल, बोदवड असेल, मुक्ताईनगरचा कुरा भाग असेल। तर आज माझा प्रचार मी सोडून आज ह्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाहणीसाठी आज मी आलेली होती आणि तहसीलदारांना किंवा प्रांत असतील, कलेक्टर असतील, ह्या सगळ्यांना मी सूचना दिल्या, त्यांच्याशी फोनवर संपर्क केला की तत्काळ या सगळ्या लोकांचे पंचनामे झाले पाहिजे आणि ह्या लोकांना मदत पण शासनाच्या माध्यमातूनही मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण मी सांगितलं की बाबा आपणही आपल्या आपल्या शेतामध्ये उभं राहून जी काही ॲक्च्युअल परिस्थिती आहे ती पंचनाम्याच्या माध्यमातून आपण सरकारकडे आपण पुढे मांडू। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ताई 25 ते 30 दिवसाच्या नंतर महाविकास आघाडी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झालेला आहे आपल्या विरोधात। तो राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होणारच होतं ना, कारण शेवटी निवडणूक आहे। आज प्रत्येक पक्षाकडनं आपला आपला उमेदवार जाहीर होणारच आहे आणि मी याच्या आधी सांगितलेलं आहे, उमेदवार कोणी जरी असला तरी आज भारतीय जनता पार्टी आम्ही पूर्ण सज्ज आहे या निवडणुकीला समोर जाण्यासाठी आणि मला पूर्ण विश्वास आहे जनतेवर की जनतासुद्धा आता पूर्ण तयारीत आहे की त्यांना त्यांचं मत आदरणीय मोदी साहेबांना द्यायचं आहे। तर प्रत्येकजण आपलं आपलं सांगणारच आहे। आज आपण असं बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये काय कामं झाले नाही झाले आम्ही आमच्या भाषणाच्या माध्यमातून सांगूच आणि प्रत्यक्षामध्ये ते लोकांना दिसत आहे। असं नाही की आम्ही फक्त घोषणा करतोय। आज जे काही 10 वर्षामध्ये आम्ही कामं केलेले आहे हे प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर दिसत आहे, लोक त्याला अनुभवत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याने काही लोक त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतील अशातलं नाही आहे। श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहीत आहे। मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले। फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचा असेल तर ती वृत्ती आमची तर नाही। आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये मी मागच्या 12-13 वर्षापासून काम करते आहे आणि मला लोकांसाठी काम करायचं, जनतेच्या विकासासाठी मला काम करायचं आहे, म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि मी खासदारकीची निवडणूक लढवते ना की मला ते माझ्या प्रतिष्ठेसाठी आणि माझ्याकडे खूप काही मला लोकांना दाखवायचं आहे त्यासाठी नाही आहे। महायुतीचे घटक आमदार चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा 137 कोटीची संदर्भात याचिका दाखल केलेली आहे। नाराजी असल्याचे दिसते घटक म्हणून पक्षात। बघा, त्यांना जे करायचं आहे त्यांनी करावं। आता मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न करून बघितले आणि मला असं वाटतं की जर ते कोर्टात गेले तर नक्कीच कोर्टाकडनंच मी पण त्यांच्या नोटिसाला उत्तर देईल आणि मला असं वाटतं की आता ते स्वतःहूनच पुढे येऊन सगळे ह्या गोष्टी करत असतील आणि दाखवत असतील की मला मदत करायचीच नाही आहे किंवा त्यांना आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व मान्यच नाही आहे, हे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या माध्यमातून। किती मतांना यावर्षी निवडून येणार तुम्ही असा विश्वास तुम्हाला आहे? ते बघा, आज मी तसं काही स्पष्ट करू शकत नाही, पण एवढा मला विश्वास आहे नक्कीच की मागच्या वेळेस जे 3.5 लाखाचं लीड होतं ते नक्कीच कायम राहील, त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण की निवडून मी येणारच आहे याच्यात काही शंका नाही। पण ह्यावेळेस मोदी साहेबांना मतदान म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला ह्या जनतेचा पाठिंबा आहे, हे जास्तीत जास्त मतदानाच्या माध्यमातून लीडच्या माध्यमातून आम्हाला दाखवायचं आहे। भाऊंच्या पक्षप्रवेशासंदर्भात काही बोलणं झालं भाऊंशी? माझं या संदर्भात काही बोलणं नाही झालं। त्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी। रवी गोरे, TVNN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।